हाय फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत की राज्यसेवा जी एक्झाम आपण दिलेली आहे, सगळ्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ प्रश्नपत्रिका चेक केलेली आहे, त्याचे ॲन्सर पण आपण जवळजवळ चेक केलेले आहेत. येणारी जी MPSCची ॲन्सर की आहे ती पण लवकरात लवकर साईटवर पब्लिश होईल. त्याच्यापूर्वी जर कोणाला उत्तर चेक करायचे असतील त्यासाठी आपण बरेच प्रश्न पाहिलेले आहेत की कशाप्रकारे उत्तर चुकले आणि कशाप्रकारे बरोबर आले आहेत. आता ह्यानुसार जर आपण पाहिलं की नवीन जे विद्यार्थी आले, ज्यांनी परीक्षा दिली एक्झाम, ते गोंधळत असतील की कशाप्रकारे यांचे मार्क काउंट करायला पाहिजे आणि कशाप्रकारे आपण किती गुण आहेत त्यानुसार आपण पुढची तयारीला लागायला पाहिजे. अशासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर पाहूया आपण की कशाप्रकारे गुण मोजले जातात, अचूक पद्धत त्याची. आता पहिला जो पेपर आहे त्याच्यामध्ये 100 प्रश्न होते आणि 200 मार्क होते. जर आपण 80 प्रश्न सोडवले आणि 80 प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्याच्यापैकी आपले 12 प्रश्न चुकले, म्हणजे आपले बरोबर जे प्रश्न आलेले आहेत ते 68 म्हणजे 68 प्रश्न बरोबर आलेले आहेत. आता याच्या पुढे पाहू. जर 68 बरोबर आले आणि 12 चुकले म्हणजे 3 चुकीच्या उत्तराला 1 बरोबर प्रश्न कमी होतो, असा आयोगाचा नियम आहे. तर त्यानुसार जर आपले 12 प्रश्न चुकलेले आहे म्हणजे 12/3 बरोबर 4, म्हणजे 4 प्रश्न आपल्याला कमी करावे लागतील बरोबर प्रश्नामधून. म्हणजे आपले आलेले बरोबर प्रश्न किती आहेत? 68 म्हणजे 68, म्हणजे त्यातले 68 - 4 जर आपण केले तर त्यात येणारा जो उत्तर आहे म्हणजे 64 प्रश्न आपले बरोबर आलेले आहेत, वजा करून चुकीचे उत्तर. आता हे 64ला 2ने गुणू म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहे. 64 × 2 बरोबर 128 गुण आपल्याला GKमध्ये मिळालेले आहेत. आता याचा दुसरा जो पेपर आहे CSATचा, याच्यामध्ये थोडा 80 प्रश्न आणि 200 मार्क असं डिवायडेशन केलेलं आहे. ते कशाप्रकारे आहे ते आपण पहिले पाहू. 75 मार्कला 187.5 असे गुण आलेले आहेत आणि 5 प्रश्न जे डिसिजन मेकिंगचे आहेत त्याला 12.5 असे गुण देण्यात आले आहेत. आणि 75ला निगेटिव्ह मार्किंग आहे, पण 5ला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आता पाहू आपण हे दोघांची मार्क मिळून 200 होतात. आता 75 पैकी जर आपण 55 प्रश्न सोडवले आणि 55 पैकी आपले 15 प्रश्न चुकलेले आहेत, उत्तर पण आपल्याला असं कळालं, म्हणजे आपल्या या ठिकाणी एका प्रश्नाला 2.5 असे 2.5 गुण आहेत. म्हणून 15/2.5 बरोबर 6 प्रश्न कमी करावे लागतील आपल्याला बरोबर उत्तरामधून. म्हणजे 55 आपण सोडवलेले होते, चुकले 15, म्हणजे आपले फक्त 40 प्रश्न बरोबर आलेले आहेत. त्यातून जर आपण 6 प्रश्न मायनस केले तर आपले 34 राहतात आणि 34ला गुणाचे 2.5ने म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण 2.5 गुण आहेत या ठिकाणी. म्हणजे आपल्याला CSAT म्हणजे 75 पैकी मिळतात, 75 प्रश्न जे आहेत त्याच्यापैकी मिळतात आपल्याला 85 गुण मिळालेले आहेत. आपण जे 34 प्रश्न सोडवलेले आहेत त्यानुसार. आता डिसिजनवरले जे प्रश्न आहेत त्याला 5 पैकी जर आपण 2 बरोबर आले आयोगाच्या जे ॲन्सर कीनुसार किंवा जे आपण चेक केलं आहे त्यानुसार, म्हणजे 2 × 2.5 2.5 बरोबर 5 गुण आपल्याला या ठिकाणी मिळालेले, म्हणजे 85 + 5 म्हणजे 90 गुण आपल्याला CSATमध्ये मिळालेले. म्हणजे एकूण गुण झालेले आहेत पेपर 1 + CSAT असे एकूण गुण एक अंदाज आपण इथं धरलेला आहे की कशाप्रकारे गुण फक्त कॅल्क्युलेशन केल्यासाठी मी आकडे टाकलेले आहेत. म्हणजे 128 + 90 बरोबर 218 गुण आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. अशा प्रकारे आपण आयोगाचे प्रश्न चेक केल्यानंतर येणारे जे गुण आहे कशाप्रकारे चेक करा ह्यासाठी व्हिडिओ टाकलेला आहे. अशाच प्रकारे मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. याच्या पहिले मी 2 व्हिडिओ टाकले होते, त्यासाठी मला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, त्यासाठी धन्यवाद आणि थँक्यू.